नमस्कार. आज NSS शिबिराच्या निमित्ताने उपस्थित सर्व गावकरी, सर्व विद्यार्थी आणि शाळेतील सर्व माझ्या मुख्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, पालकवर्ग, शिक्षक वर्ग, तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय डॉक्टर रिजवान सर, आदरणीय शोभनाताई, आदरणीय मीनताई आणि आदरणीय डॉक्टर ज्योतिताई. आपण NSS शिबिराच्या माध्यमातून या गावी आलेले आहात. या गावाचा अभ्यास, परिसराचा अभ्यास आपण करत आहात की गावाची परिस्थिती, तिथली लोकसंख्या, त्यांचे असणारे प्रश्न आणि या गावामध्ये असणारे 0 ते 6 वयोगटातील मुलांची संख्या, मुलींची संख्या, गरोदर मातांची संख्या, हा अभ्यास आपण सगळे NSS विद्यार्थी करत आहात. आणि हा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय सुधारणा करता येईल, आपल्याला काय मदत करता येईल, या दृष्टीने आपण विचार करून पुढचं पाऊल उचलणार आहात. हा एक स्तुत्य असा उपक्रम आहे. आईचं उदर म्हणजे तीर्थक्षेत्र असतं. आईचं उदर हे तीर्थक्षेत्र असतं आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये एक जीव मनतो, वाढतो, फुलतो आणि एक नवीन जीवनसृष्टी तिथे निर्माण होऊन जाते. त्या आईच्या उदराला तिच्याच पोटात असणाऱ्या चिमुकलीचा वध करून, हत्या करून, खून करून तिला स्मशानभूमी करण्याचं अत्यंत वाईट असं कर्म आपल्या आजूबाजूला घडताना दिसतंय. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई. देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा. आपल्याला देत आहे. मग या हाकेला जर आपल्याला ओ द्यायचा असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे? कारण काहीतरी कृती कार्यक्रम केल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. नुसतं ऐकून बोलून निबंध लिहून परिवर्तन होत नसतं. पण जेव्हा कृतीमधून आपण कृती करतो, मुलीच्या जन्माचं स्वागत करतो, तेव्हाच परिवर्तन होत असतं. म्हणून एक 11 कलमी कृती कार्यक्रम आहे. त्यातला पहिलाच कलम आहे की आपण संकल्प करणे. म्हणजे कमीत कमी आपल्या परिवाराची जबाबदारी आपण घेणे की आमच्या परिवारामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. या प्रकारचा आपली मनोभूमिका निर्माण करणे. आणि जेव्हा आपण ग्रुपनी अशा प्रकारचा संकल्प करतो, मग तो NSSच्या आपल्या शाळा कॉलेजमधला असेल किंवा ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या दृष्टीने असेल किंवा शाळेमधला ठराव असेल, तर सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये ठराव आपण करू शकतो. त्या ठरावाचे 2 भाग असतात. एक की कुठल्याही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची दक्षता घेणे आणि दुसरं म्हणजे कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करणे. की खूप वेळा आपण पाहतोय की मुलाचा जन्म झाला की सगळीकडे आनंद उत्सव निर्माण होतो. सगळेजण म्हणजे खुशीत येतात आणि पेढे वगैरे वाटले जातात. पण मुलीचा जन्म झाला की मात्र उदासपणा, निराशा हे आपल्याला होताना दिसते. तर तो उदासपणा आपल्याला काढून टाकायचा आहे, निराशा आपल्याला संपवायची आहे आणि त्या जागी आनंदाची पेरणी आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. आणि ते स्वागत कशा पद्धतीने केलं पाहिजे? तर मुलीला कपडे आपण घेऊ शकतो, झबलं घेऊ शकतो, आईची नारळाने ओटी भरू शकतो आणि सासूबाईंना सुद्धा फूल आणि नारळ घेऊन त्याचा सन्मान करू शकतो. याला कन्या जन्म आनंद सोहळा असं म्हटलं जातं. आणि हा सोहळा साजरा करताना सगळ्यांचा सहभाग आवश्यक असतो. कारण लोकसहभाग असल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही. मग आपण ग्रामपंचायतीचा जर विचार केला तर ग्रामपंचायतीमध्ये जितकी पण काही लोक आहेत, म्हणजे किती लोकसंख्या आहे आपल्या गावाची,
किती आहे गावाची लोकसंख्या? 2,500 आहे. मग 2,500 जे काही 2,500 लोक आहेत, लोकसंख्या आहे, तर प्रत्येकाने मुलीच्या जन्मासाठी 1 रुपया कॉन्ट्रीब्युशन करायचं. अवघड आहे का 1 रुपया देणं? नाही ना, सोपं आहे. मग प्रत्येकाने 1 रुपया दिला तर 2,500 रुपये जमा होतील. आपण आपल्या कॉलेजचं उदाहरण घेऊ. आपल्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थिनी आहेत? 300. व प्रत्येकाने 1 रुपया दिल्यानंतर किती रुपये जमा होतील? 300. आपल्या शाळेचं उदाहरण घेऊ. आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थिनी आहेत? 225 आहेत. मग 225 प्रत्येकाने 1 रुपया दिला तर किती जमा होतील? 225. मग प्रत्येकाने 1 रुपया देऊन आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि त्यातून कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा आहे. आणि तो पण सगळ्यांच्या समोर, म्हणजे ग्रामपंचायतीचा काही कार्यक्रम असेल त्या करता येईल, कॉलेजचा काही कार्यक्रम असेल तर त्या करता येईल, आणि शाळेचा काही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये त्या मुलीचा, आईचा आणि त्याच्या आजीचा तो सन्मान करायचा आहे. याला कन्या जन्म आनंद सोहळा 1 रुपयाची जादू योजना असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा ठराव आपल्याला घ्यायचा आहे का? घ्यायचा आहे ना? सगळ्यांनी हात वर करा. आजोबांचे 2 हात वर आले, आजीचे पण 2 हात वर आले. चलो, आणि इकडे टाळ्या वाजवूयात आपण. अशा प्रकारचा ठराव आज होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. कन्या जन्म आनंद सोहळा ठराव. ग्रामपंचायत बाबुर्डी घुमट व अहमदनगर होमिओपॅथी कॉलेज व हॉस्पिटल अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज श्री जन्माचे स्वागत करा या विषयावर चिंतन शिबिर ठेवण्यात आलेले आहे व मार्गदर्शन करण्यासाठी श्री जन्माचे स्वागत करा राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेते डॉक्टर सुधा कांकरिया यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यांच्या उपस्थितीत खालील ठराव घेत आहोत. ठराव: आमच्या बाबुर्डी घुमट ग्रामपंचायत क्षेत्रात व NSSच्या विद्यार्थिनीच्या कुटुंबात एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही. प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. डॉक्टर सुधा कांकरिया यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे 11 कलमी कृती कार्यक्रम राबवून प्रत्येक नवजात बालिकेसाठी कन्या जन्म आनंद सोहळा सादर करू. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवू. सूचक श्री महादेव मारुती गवळी, अनुमोदक श्री संतोष बबनराव हरदे. सर्वांच्या मते मंजूर. त्यानंतर दुसरा कलम आहे सेक्स रेशो आपल्या गावाचा माहिती असला पाहिजे. तिसरा कलम आहे 1 रुपयाची जादू योजना. चौथा कलम आहे फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान. आज आपल्या इथे बसणाऱ्यांपैकी असे किती परिवार आहेत की ज्यांना फक्त त्यांच्या घरी फक्त मुली आहेत, मुलगा नाही? हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टाळ्या वाजवूयात. त्यानंतरचा 5वा कलम आहे की मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देते. तर याच्यामध्ये 2 भाग आहेत की खूप वर्षापासून सगळ्यांच्या मनामध्ये असं पक्क झालंय की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र पराया धन असं म्हटलं जातं. पण आपण आज तुलनात्मक अभ्यास जर केला तर मुलगा शिकतो, मुलगी पण शिकते, मुलगा कमावतो, मुलगी पण कमावते, मुलगा म्हातारपणाची काठी होतो इथे प्रश्नचिन्ह आहे, पण मुलगी मात्र प्रेमाचा आधार देते आणि शेवटी अग्नी देण्यासाठी मुलगा लागतो असं म्हटलं जातं. पण तेही कार्य जबाबदारीने मुलगी पार पाडताना आपल्याला दिसते. मग ही 4 कारणं जी सांगितली जातात मुलाला वंशाचा दिवासाठी, तर त्याचा तुलनात्मक अभ्यास केला तर कोण झालाय वंशाचा दिवा? कोण झालाय वंशाचा
लग्नाचा. लग्नामध्ये आपण 7 फेरे घेतो आणि 7 फेरे म्हणजे एकमेकांना दिलेली जी वचनं असतात त्या वचनासोबत अजून एक वचन जोडायचं आहे की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही आनंदाने तिचं स्वागत करू. मग त्याचा मंत्र आहे की लेका एवढीच लेकही भारी, लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया, श्री जन्माचे स्वागत करूया. तर अशा पद्धतीचा 8वा फेरा आता माझ्या समोर बसलेल्या सगळ्या आमच्या भगिनी आज उद्या तुमचे सगळ्यांचे विवाह होणार आहेत त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचे आणि 8वा फेरा श्री जन्माच्या स्वागताचा घ्यायचा आहे. त्यानंतरचा कलम आहे एएनसी ट्रॅकिंग म्हणजे गरोदर माता. गरोदर मातांना पहिली पिढी असेल तर त्यांच्यासाठी एकत्रितपणे सामुदायिक डोहाळ जेवणाचे कार्यक्रम आपण घेऊ शकतो आणि त्यांना गर्भसंस्कार आणि कुपोषण मुक्त भारत याची माहिती आपण सांगू शकतो. त्यानंतरचा कलम आहे सोनोग्राफी मशीन शाप्ती वरदान. खरं म्हणजे सोनोग्राफी मशीनची निर्मिती ही जर जन्मजात काही बाळामध्ये दोष असेल तर तो पटकन समजावा, त्याच्यावर उपचार व्हावे आणि बाळ आणि आई दोघेही सुखरूप राहावे म्हणून झाला. परंतु त्याच्यासाठी मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे तपासणी व्हायला लागली. मुलगी असेल तर तो गर्भ पाळण्यात यायला लागला आणि याच्यावर नियंत्रण म्हणून PC-20 नावाचा कायदा सुरू झाला आणि त्या कायद्याची आता कडक अंमलबजावणी होत आहे. तुम्हा सर्वांना त्याची माहिती आहेच. त्यानंतरचा कलम आहे सामूहिक शपथ. सर्वांचा उजवा पुढे आहे, डोळे अलगद बंद झालेले आहेत आणि बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे. माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. भविष्यामध्ये मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्रीगण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाज करायचे. भारत माता की वंदे मातरम. मी मनोगत वगैरे नाही करते. मी फक्त सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे. मुलांना पहिला प्रश्न, तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला राखी बांधायला बहीण पाहिजे? वाटतं का? नाही बरं.